गंगाखेड विधानसभेच्या 6 मंडळाची आज कार्यकारिणी आपल्याला कार्यकारिणीची निवड करायची। आज 6 मंडळाच्या ज्या कार्यकारिणीची ज्या पदाधिकाऱ्याची जी निवड होणार आहे ती खरं तर खूप महत्त्वाची आहे। महत्त्वाची याच्यासाठी की आपण जे काही येणाऱ्या ज्या काही निवडणूक आहेत, मग ती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, त्या निवडणुकीच्या पूर्वी 3-4 महिन्यापूर्वी आपली ही निवड होत आहे आणि आपल्याला एक खूप मोठी जबाबदारी देण्यात येते। उद्याच्या जर आपल्याला गंगाखेड विधानसभा असेल, परभणी जिल्हा असेल, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर जर आपल्याला झेंडा फडकवायचा असेल तर आपल्याला त्यांची जे काही मंचावर उपस्थित नेते आहेत, आपण सर्व आहात, त्यांनी मेहनत केल्याशिवाय आपल्याला भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्यावर झेंडा फडकवता येणार नाही। आता निवड करत असताना प्रत्येक मंडळात जे जे काही ज्यांची निवड झाली आहे ते समाधानी असतील, पण एखाद्याची निवड झाली नाही म्हणून पुन्हा नाराज होऊ नका। जिल्हा अध्यक्षांना मी सांगितलं, सुरेश भाऊ म्हणलं, आपण जी काही कार्यकारिणी आपण निवड केली आहे, कार्यकारिणीमध्ये त्याच्यामध्ये उपाध्यक्ष असतात, सरचिटणीस असते, चिटणीस असते, त्या प्रत्येकाच्या अजून 2-2 जागा रिकाम्या ठेवल्यात। अजून आपल्याला जे कोणी राहिले, एखादा विसरून राहिले, एखाद्याला सन्मान आपण देता आला नाही, त्याची आपण पुन्हा सर्वांच्या विचाराने त्याची सुद्धा आपण निवड करणार आहे। म्हणून ही निवड झाली म्हणजे काही पूर्ण कार्यकारिणी संपली आणि आपल्याला आता संधीच नाही असं समजून कोणी नाराज होणार। सुरेशरावांनी सांगितल्याप्रमाणे, मामाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला खरं तर आज आपण जे काही भारतीय जनता पार्टी, परभणी जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी ही खूप नशीबवान आहे। आपलं देशामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे। एवढंच नव्हे तर दिदीच्या रूपानं आपल्याला मंत्री मिळाले, पालकमंत्री मिळाले। आपल्याला एक मोठा आधार दिदीच्या रूपाने आपल्या परभणी जिल्ह्याला मिळाला आहे। म्हणून येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जसं पक्षानं परभणी जिल्ह्यावर विश्वास टाकला तसं आपण त्या विश्वासाला पात्र राहून येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीला यश मिळवून द्यायचे। यश मिळवित असताना सुरेशराव म्हणाले की व्यक्तित्व म्हणून राहायचं नाही। आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की आता त्यांनी सांगितलं होतं इथं प्रत्येकानं भारतीय जनता पार्टीचं कमळाचं चिन्ह इथं लावलं पाहिजे। त्याचा फायदा असा आहे की जे कोणी इथं चिन्ह लावतील त्यांना हार्ट अटॅक येणार नाही, बीपी वाढणार नाही, कुठला एखादा मोठा रोग होणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इथं लावतील, इथून पुढे लावतील, त्यांना चांगले सन्मानाचे पद सुद्धा भारतीय जनता पार्टीत मिळणार। हा विषय याच्यासाठी सांगितला की रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की आता मी आहे, सुरेशराव आहे, मामा आहेत, सगळे मंचावरचे सर्व जे काही ज्येष्ठ नेते आहेत, त्या ज्येष्ठ नेत्याच्या पाठीमागचा जर भारतीय जनता पार्टी हा शब्द काढला तर किती किंमत उरते तुम्ही विचार करा। म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना मग तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, सर्वांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीचं म्हणूनच काम केलं पाहिजे। प्रेम करणारे गृहीत मी आहे, माझ्या प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, माझे मित्रमंडळ आहे, माझे मित्र असतील, त्यांनी माझ्यावरचं प्रेम करायला हरकत नाही, पण भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना पक्षाचं हित कशामध्ये आहे हे बघूनच आपण काम केलं पाहिजे। आणि त्याच्यामुळं आपल्याला किंमत वाढेल, भारतीय जनता पार्टीला यश मिळेल आणि तुमचा सुद्धा सन्मान कायम राहील। म्हणून जे काही आज आपल्याला जे काही भारतीय जनता पार्टीमुळे जे काही आपल्याला सन्मान मिळतो, यश मिळतंय, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी भाजपच आपल्या विधानसभा असेल जिल्ह्यामध्ये राहिलं पाहिजे। आपल्या महायुतीमध्ये 2-3 पक्ष आहेत, मग भारतीय जनता पार्टी आहे, सोबत राष्ट्रीय समाज पक्ष आहे, अजितदादांचा राष्ट्रवादी आहे, त्याच्यानंतर अजून छोटे मोठे पक्ष असतील। प्रत्येकानं
ज्याला ज्याच्यावर प्रेम आहे, माझं भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहे, भारतीय जनता पार्टीचंच काम करावं. राष्ट्रीय समाज पक्षाचं ज्याला प्रेम आहे त्याने राष्ट्रीय समाज पक्षाचंच काम करावं. अजितदादा गटाचं ज्याला प्रेम आहे राष्ट्रवादीचं त्याने राष्ट्रवादी अजितदादा गटाचंच काम करावं. पण हे करत असताना दोन्ही डगरीवर, तिन्ही डगरीवर, चारही डगरीवर पाय ठेवणं म्हणजे तुम्हाला असं जर वाटत असेल की तुम्हाला कोणी बघत नाही, जसं मांजरीला वाटतं की आपण दूध पिताना आपल्याला कोणीच बघत नाही, असं नसतंय. सगळ्यांना तुमच्याकडे बघितलं की लगेच लक्षात येतं तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आहेत, रासपचे आहेत, अजितदादा गटाचे आहेत का अजून कोणा गटाचे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे कुठल्या पक्षाचं काम करायचं, पण फक्त माझी एकच विनंती आहे की एकच पक्षाचं काम करा. एकाच पक्षाचं काम करायचं तर एकाच पक्षाच्या व्यासपीठावर जा. आज सकाळी भाजप, दुपारी रासप, संध्याकाळी राष्ट्रवादी, अजितदादा गट असं करू नका. त्याच्यामुळं एकतर तुमची किंमत कमी होईल, तुमचा सन्मान कमी होईल आणि तुम्हाला ज्या पक्षाचं काम करायचं त्या पक्षाचं नुकसान होईल. एवढंच फक्त ध्यानात ठेवून इथून पुढचं जे काही तुमची जी काही वाटचाल आहे, आमची जी काही वाटचाल आहे ती आपण चालू ठेवावी एवढं या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो. दुसरं, येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात ह्यानं निवडणुका जिंकता येत नाही. आज आपल्याला ज्या ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत, मग त्या कुठल्याही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असत्या, कुठल्या नगरपालिका असतात, महानगरपालिका असतात, आपल्याला प्रत्येक जो कोणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उद्या उमेदवार म्हणून राहील त्याच्या पाठीमागे आपल्याला ताकदीनं उभा राहावं लागणार. आणि आजकालच्या निवडणुका ताकदीनं जे नेते आहेत, नेत्यांनी जर कार्यकर्त्याच्या पाठीमागे ताकदीनं नाही उभा टाकलं तर निवडणुका जिंकणं एवढं सोपं नाही. आज सुदैवानं आपलं चांगलं नशीब, आपल्याला पालकमंत्री म्हणून मेघना दिदी आहे. मेघना दिदीच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली, मग दिदी असतील, बोर्डीकर साहेब असतील, जे काही आपल्या जिल्ह्याचे सर्व नेते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मग गंगाखेड विधानसभेमध्ये गंधट मामा आहे. आज मागची जी काही निवडणूक झाली विधानसभेची त्याच्यात गंधट मामानं आज त्यांनी 3 वेळेस आमदार राहिले, 3 वेळेस ते पडले असतील, पण मागच्या 30 वर्षापासून गंधट मामाचं काम सुरू आहे. आणि गंधट मामाची ताकद सुद्धा एक वेगळी आणि निर्णायक ताकद आपल्या गंगाखेडच्या विधानसभेमध्ये आहे. म्हणून या सगळ्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आपल्याला येणारी प्रत्येक निवडणूक जिंकवायच्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्याला यश मिळवायचंय. आम्ही सर्व सज्ज आहेत, आपणही सज्ज राहावं, आपणही मेहनत करावी एवढी या निमित्ताने विनंती करतो. आज ज्यांची निवड झाली आहे, ज्या पदाधिकाऱ्यांची आता निवड होणार आहे, त्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक महत्वाची जबाबदारी. आणि तुम्हाला दुसरं एक सांगतो, भारतीय जनता पार्टीचं कुठलं पद मिळणं हे फक्त नशिबानच घ्यावं लागतं. आपल्या कुठेतरी चांगलं नशीब आहे, मागची आपल्या पक्षाची, आपली तुमची कुठली तरी पुण्य आहे असं समजून तुम्हाला आज पद मिळत आहे, असं समजून तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय. तुम्ही सगळं व्यवस्थित काम कराल, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला नक्की यश मिळेल. पुन्हा एकदा आजच्या जे काही ज्या पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आज एवढ्या संख्येनं आपण सर्व इथं उपस्थित राहिलात. मंचावरचे जे काही मान्यवर आहेत, आपण सर्व त्यांचं सर्वांचा आभार व्यक्त करतो. ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, मग ते सर्व मंडळाध्यक्ष असतील, युवाचे जिल्हाध्यक्ष नंदेश्वर बलोरे असतील, वागीर साहेब असतील, सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.